दौरी चंद्रपाडा एक्सप्रेस जुचंद्र एक्सप्रेस शतन मात्र तयार ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल आहे वाईड लाईनच्या बाहेर हा चेंडू जातोय त्यामुळेच वाईड घोषित केलंय मनोज परेड सरांनी अतिरिक्त धावेची खातं उघडलंय कारण मागच्या मॅच मध्ये ज्या चुका झाल्या होत्या त्या चुका दुरुस्त कराव्या लागतील दोन्ही संघाला बॅटिंग मध्ये दोन्ही संघाने चुक्या केल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये आता त्या सुधारणा कराव्या लागेल मागच्या मॅच मध्ये चेतनने 3 विकेट्स मिळवले होते ओ वॉटर बॉलिंग जरी रनअप आणि वेग कमी झाला असला तरी नियंत्रण खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय खेळाडू चेतन मात्रेचं डिसिप्लिन शिस्तप्रिय खेळाडू आहे द ग्रेट मराठा जुचंद्र संघाचा आणि तो गोलंदाजी करतोय धावसंख्या 1 शॉर्ट बॉल पूल केलाय पूल पॉवरफुल सिक्सर आणि इथे धावसंख्या पोहोचली 7 चेतन याचा अकुटपाचा चेंडू होता त्याचा खरपूस समाचार घेतला गेलाय ओ आता मात्र थोडासा ओव्हर पिच बॉल होता ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला छेडलं होतं फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू उडाला होता हवेत बराच वेळ होता झेल झाला नाही हा चेंडू यावेळेला निर्धाव गेलाय आणि एसटी रक्षकाच्या पाठीमागे तुम्ही बघतायत टेनिस क्रिकेट मधील महत्वपूर्ण खेळाडू स्वप्नील मुकादमला पहिला मॅचचा हिरो ठरला होता स्वप्नील ओ मिडल स्टंपवरचा चेंडू फ्लिक केला जातो या चेंडूला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये जुगल पाटील येत आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय विकेटवर आणि 2 धावा एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाचे खेळाडू रुपेश कोळी आणि सनी बोकळे मिळून पूर्ण करत आहेत धाव संख्या 9 मागच्या मॅच मध्ये गोल्डन डकचा शिकार झाला होता सनी परंतु मागच्या मॅच जिंकून देण्याकरता त्याची अहम भूमिका होती कारण तो षटकार कॅचेस इन द मॅचेस षटकार अडवला अगदी 2 ते 3 इंच आतमध्ये तो झेल टिपला गेलाय फुल पिच बॉल होता मिड ऑफ मध्ये चेंडूला खेळून काढला रुपेश या बॅटरने डीप मिड ऑफ मधून थ्रो जाण्याआधी 1 धाव पूर्ण केली एका धावनिशी धाव संख्या झाली आहे ती 10 धावा आपण बघतायत साने गुरुजी स्पोर्ट्स आयोजित साने गुरुजी चषक 2025 चा रणसंग्राम दुसऱ्या फेरीतील हा पहिला मॅच आपल्या डोळ्यासमोर येतोय द ग्रेट मराठा जुचंद्र विरुद्ध एकविरा स्पोर्ट्स नायगाव असं गोलंदाज चेतन मात्रे चंद्रपाडा एक्सप्रेस तयार ओहो स्लोवर 1 इन कटर चेंडू होता आत वळणारा चेंडू होता परंतु ऑफ स्टंपवर आधीच बॅटर शफल झाला होता आणि त्यामुळेच लेग बायचा इशारा पंचांचा येतो एक चोरटी धाव पूर्ण केली पहिले षटक संपलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे धाव फळकावर एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाची बिनबाद 11 फॉर नो लॉस अकरा धाव पळकर समजलेत पहिल्या मॅच नंतर आत्मविश्वास वाढलेला दिसतो दोन्ही टीमचा चेतन मात्रे मागच्या मॅच मध्ये 2 षटकं टाकली होती आणि त्या 2 षटकांमध्ये खर्च केल्या होत्या 12 धावा 3 सफलता त्याने मिळवून दिल्या होत्या आता गोलंदाज मार्गावर आलाय गोलंदाज मितेश शिंगोटे मितेश आलाय स्वप्नील मुकादम बघा मैदानावर आउटफील्ड मध्ये कुठल्याही जागेवर ठेवा स्वप्नीलला तो तयार असतोय 100% योगदान देण्याकरता आता तो लॉंग ऑफ मध्ये आहे आणि लॉंग ऑन मध्ये जुगल आहे जिथे हवेची साथ बॅटरला होऊ शकते त्यामुळेच त्याला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तैनात केलं अमित दुधनाथ काऊ कॉर्नर मध्ये
मोठा फटका काव कॉर्नर पट्ट्या बाहेर चेंडू सीमा रशे पार आर पार दमदार शानदार बहरदार डोलदार वजनदार बॅटरने डोकलाय षटकार. स्कोर मूव्स ऑन 17 धावसंख्या 17. पुढचा बॉल मितेशचा ऑफ स्टंप वरून आत वळणारा बॉल होता. हलक्या हाताने फक्त प्लेसमेंट दिली जागा दाखवली. स्क्वेअरिस थर्ड मॅन गली रिझनच्या दिशेने चेंडू जाताना दिसलाय. बॅटर पूर्ण करतोय ह्या चेंडूवर या वेळेला 2 धाबा. 2 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 19 वर. षटकार सनी याने सुद्धा खेचलाय. या आधी रुपेश कोळीने षटकार ठोकला होता. सनी चांगला डिसिप्लिन्ड आहे, शिस्तप्रिय खेळाडू आहे दोन्ही टीम मध्ये. जसं आपण मितेश शिंगोटे, स्वप्नील मुकादाम, चेतन म्हात्रे यांची चर्चा करतोय. उजव्या बाजूला संदेश केनी हे सुद्धा दाखल झालेत. त्यांचं सुद्धा स्वागत आहे सानेगुरुजी चषक 2025 मध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलला ऑन साइडला खेळून काढले. काव कॉर्नर क्षेत्रामध्ये शतरक्षक तिथे तैनात होता. अमित दूधनाथ करतो चूक, परंतु त्याला चांगलं कव्हर केलं गेलंय जुगल पाटील याच्याद्वारे. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली 21 वर. आता म्हणावं लागेल की ह्या मॅच मध्ये चांगली सुरुवात आहे एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाची अगेन्स्ट द ग्रेट मराठा जुचंद्र टीम. सर्व आपल्याला बघायला मिळत आहेत द ग्रेट मराठा परिवाराचे. महाराष्ट्रातील नामवंत युवा समाजसेवक हा मी उल्लेख त्यांचा का करतोय कारण त्यांचं कार्यच तितकं अफाट आहे. ओहो याचबरोबर इथे काय घडलं, बॅटचा हलकासा एज लागलाय. फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू उडाला होता. अनिकेत भोमटे यांनी हा झेल टिपलाय. विकेटचं पतन, पहिला धक्का, 1 गडी बाद, धावसंख्या 21. एक अद्भुत ऊर्जा मिळते ज्याच्या वेळेस मोहन भाईंचं नाव चा आपण उल्लेख करतो त्याच्या वेळेस खेळाडू जोश ऊर्जा निर्माण करताना दिसतोय. जसं आता नुकताच एक चांगला आउट कटर चेंडू बघायला मिळाला मितेश शिंगोटेचा आणि त्याला छेडला असा परिणाम वाईट झालेत. महत्वपूर्ण खेळाडू बाद झालाय. सनी बोकाळे हा एका षटकाराच्या मदतीनं संघाकरता 10 धाबा करून गेला, तो बाद झालाय. आता नवीन बॅटर गेलेत शैलेंद्र घोडेकर. जुना जाणता खेळाडू आहे शैलेंद्र. वाईड यॉर्करचा मारा होता. चांगल्या पद्धतीने चेंडूला ऑन ड्राईव्ह केलाय. मनगटाची मदत घेतली. शॉर्ट मिडविकेट मधून थ्रो येण्याआधी 2 धाबा होतात पूर्ण. 2 धाबा शैलेंद्रने पूर्ण केल्या. ह्या षटकामध्ये धाबा खर्च केल्या गेल्यात 12. धावसंख्या 23. स्कोर इज 23. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 23 धाबा झाल्यात. दुसऱ्या षटकातील आता शेवटचा बॉल असेल. प्रणय म्हात्रे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये बघायला मिळतात आपल्याला. शेवटचा बॉल. मिडलिंग चांगली प्रॉपर नव्हती. स्कोर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केली. धरम बोरी चेंडू उचलतायत. थ्रो करण्याआधी 1च धाव मिळाली यावेळेला बॅटर शैलेंद्रला. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाची धावसंख्या झाली आहे 12च्या सरासरीने 24 धावा. 24 फॉर नो लॉस.
गोलंदाज त्या ठिकाणी येताना दिसत आपल्याला. अमित दुधनाथ गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. अमित यादव दुधनाथ या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू आहे. कॅप्टनची मोठी जबाबदारी मागे सुद्धा बघितली होती त्याची, आणि आता सुद्धा जबाबदारीने खेळ त्याला करावा लागेल. चांगला टिचून मारा करावा लागेल, तिखट मारा करावा लागेल. समोर कितीही बलाढ्य खेळाडू असला तरी त्याच्या विरुद्ध चांगलं काम तुम्हाला करावंच लागेल, आणि ती इच्छाशक्ती तुमच्यामध्ये असायला पाहिजे. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू होता, नियंत्रण थोडस नव्हतं, त्यामुळेच वाईट घोषित केलं. एका वेगळ्या शैलीने हा इशारा पंच मनोज सरांचा आपल्यापर्यंत पोहोचतोय. धावसंख्या 25, स्कोर इज 25. चांगलं सहकार्य लाभलंय प्रत्येक व्यक्तीचं. क्रिकेटचे जे चाहते आहेत, उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, त्यांनी चांगलं सहकार्य केलंय साने गुरुजी चषक 2025 मध्ये. पुढचा बॉल चेंडूला उचललाय, उडवलाय, चेंडू हवेत आहे. विकेट घेण्याकरता गोलंदाज करताय जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला करतोय बाय बाय टाटा. मिळतोय 6 धावा, सिक्सर. दोन षटका आणि 1 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 31 धावा. चांगले गीतं या ठिकाणी वाचले जात आहेत डीजे युवराज यांच्या माध्यमातून. कारण डीजे युवराज म्हटलं तर हिमालय पाटील जुचंद्र नगरीमधील अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, चांगले क्रिकेटपटू आणि चांगले गायक सुद्धा आहेत. शॉर्ट बॉल पुल करायचा होता, चेंडू हवेत होता. गणेश साटम चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांचा, आणि हा झेल ते कॅरी करू शकले नाही. 2 धावा मिळत आहेत. तिसऱ्या धाब्याकरता बॅटर धावत आहेत आणि सहजगत्या 3 धावा होतात पूर्ण. खरं तर अक्षय साटम डीप मध्ये होते, अक्षय साटम यांचे बंधू गणेश साटम डीप मध्ये होते, त्यामुळेच हा झेल त्यांना कॅरी करू शकले नव्हते. आणि एक विशेष म्हणजे जसं आपण जॉन्टी रोड्सला टीम मध्ये फिल्डिंगच्या जोरावर बघायचो, तसंच ह्या टीम मध्ये फिल्डिंग करताच खास करून गणेश साटम यांना पाहिलं जातं. आणि दूरवरून येता येता भरपूर वेळ वाया गेलाय. 3 धावा मिळतात बॅटरला. 3 धावांच्या साह्यानं धावसंख्या 34, स्कोर इज 34. 1 गडी बाद 34 धावा. पहिला धक्का लागल्यानंतर सुद्धा धाव फळक वाढत चाललाय. पुढचा बॉल आता सुद्धा मोठा फटका खेळायचा होता, चेंडू हवेत आहे. गणेश साटम बघा, मी म्हटलं होतं की जसं मी जॉन्टी रोड्स याची खेळी बघायचो तसाच ह्या टीमचा जॉन्टी रोड्स गणेश साटम इथे चूक करत नाही. विकेटचं होतंय पतन. मोठा धक्का दिलाय एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाला. धावसंख्या 34. बाद सलत एका षटकाराच्या मदतीनं त्याने 9 धावांचं योगदान दिलं. शैलेंद्र अजूनही 12 या धावसंख्येवर खेळत आहेत. त्याचबरोबर सनी बोकाळे हे सुद्धा 10 धावा करून बाद झालेत. धावसंख्या आहे ती 34 धावा, 2 गडी बाद. आवश्यकता होती विकेटची आणि ती विकेट मिळवून दिली या वेळेला अमित या गोलंदाजाने. चांगला अनुभव जर तुमच्याकडे असेल ना तर त्या अनुभवाचा फायदा होत असतो. 34 धावा झालेत, गडी बाद झाले ते 2. बाद चाललेले खेळाडू आपण बघितलं रुपेश आणि त्याचबरोबर सनी या खेळाडूला सुद्धा बाद होताना आपण बघितलंय. मैदानाच्या आतमध्ये आता संचित गेलेत. आडव्या बॅटचा वापर केलाय, चेंडू जातो वेगाने. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चांगला एफर्ट बघायला मिळतोय क्षेत्ररक्षक स्वप्नील मुकादमचा. 2 धावा मिळतात बॅटरला. धावसंख्या 2 ने पुढे सरकली आणि धावा लागल्या जात आहेत 36.
36 धाबा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर तिसरं षटक सुरू आहे. धावफलक तर चांगला आहे. 13 पेक्षाही जास्त सरासरी आपल्याला यावेळेला बॅटिंग करणाऱ्या टीमची बघायला मिळतोय, जसं स्कोअर बोर्ड आपल्याला दर्शवतोय. पुन्हा प्रॉपर टायमिंग नव्हतं. ओहो, या ठिकाणी जर आपण बघितलं तर अशोक फुटबॉलचे सुद्धा चाहते आहेत, त्यामुळेच फुटबॉल पद्धतीने चेंडूला त्याने अडवलंय. टेनिस क्रिकेटमधून जसा अक्षय साठम यांनी उल्लेख केला की भरपूर दिवसानंतर ते कमबॅक करतायत द ग्रेट मराठा जुचंद्र संघामध्ये, आणि चांगलं फिल्डिंग. जर आपल्या हाता व्यतिरिक्त आपल्या 2 पायांचा उपयोग होत असेल ना तर तो करायलाच पाहिजे. धावसंख्या 37 झाली आहे. आता शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील. 37 रन्स. हो, चॉक करायचं होतं. काय चांगली गोलंदाजी झाली ह्या शेवटच्या क्षणाला अमित दुधनाथ याच्या माध्यमातून. भाईचा इशारा आलाय. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाची धावसंख्या 2 गडी बाद 38 धाबा. 38 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर. 38 2 गडी बाद. आहे. आता शैलेंद्र मोठा पटका खेचण्याकरता तयार होते आणि आले आले अशोक भाई चांगली गोलंदाजी करतायत. 2 धाबा रोखल्या जाऊ शकत नाही. खरं तर मिडॉन मध्ये जर फिल्डर ठेवला असता तर तो शेल झाला असता. 2 धाबांची धावसंख्या पोहोचली 40 वर. 40 रन्स. एक मात्र खरं आहे, ज्या वेळेस 50च्या आसपास वाटचाल होते एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाची सीमित 4 षटकांमध्ये, त्या वेळेस समोरच्या संघाला चांगली टक्कर ते देताना दिसलं. हे अनेक वेळा तुम्ही बघितलंय. पुढचा बॉल लोअर फुल टॉस बॉल नेक्स्ट स्टंपच्या दिशेने. काय चांगला स्लॉक केलाय. चांगला तंत्रशुद्ध फटका. स्कोर लेग पट्ट्या बाहेर. मिळत्या धाबा 4. वर्षापासून हा खेळाडू खेळतोय. थकले सरी पंख तरी उडावं लागेल आणि येणाऱ्या संकटांना न भीता भिडावं लागेल. ते शैलेंद्र दाखवून देत आहेत. ओल्ड इज गोल्ड. ओहो, इथे आता जुगल पाटील पडलेत कमी आणि मिळतंय बॅटिंग करणाऱ्या टीमला 4 धाबांची हमी. चौकार. चौकार. धावसंख्या यावेळेला पोहोचली आहे 52 वर. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. स्कोर इज 52.
मोठा फटका स्लॉक केला चेंडूला, चेंडू हवेत आहे, गोइंग गोइंग गॉन, सिक्सर. किती झाली ती आतुरता आहे विशालला. धावसंख्या यावेळेला झाली आहे ती 58, 58. शेवटचा एक बॉल शिल्लक. विशाल सांगतात की 65 पर्यंत जाईल ही धावसंख्या. पाहूया. ओहो, आणि अंदाज त्यांचा अगदी खरा ठरलाय. चांगला विशप मध्ये हा फटका, काऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर, सिक्सर सिक्सर सिक्सर. वेळा ग्रीन सिग्नल मिळाला होता ISPL मध्ये या खेळाडूला, परंतु ज्या स्लाइड आहेत त्या कधी कधी खेळाडूंच्या सुद्धा येताना दिसले नाही. ते आपण बघितलं, कारण आपण बघितलं वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटील साऊथ झोन मधून, त्यांना सुद्धा अपेक्षा होती की स्लाइड माझ्या नावाची येईल, आणि अशा स्थितीमध्ये त्यांचं सुद्धा स्लाइड येताना दिसले नाही. असे काही खेळाडू आहेत जे आपण बघितलोय. तदनंतर A1 पवन या खेळाडूला सुद्धा तुम्ही बघितलंय. टायगर जर आपण बघितलं तर अर्थातच मुमरा फेमस खेळाडू आपण ज्याच्या नावाची चर्चा करत असतोय, ते सुद्धा खेळाडू काही आहेत ते तिकीट मिळून सुद्धा त्यांना ISPL मध्ये संधी मिळाली नाही. आम्ही वेलकम, आम्ही अगसे हा खेळाडू येतात इथे. टॉस फार महत्वाचा असेल आणि अक्षय साटम तिथे टॉस साठी जोडले जातील. दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे आलेत. मार्मिक आहेत आय थिंक कॅप्टन पतू पॅकर्स, अंकुश स्मृती दत्ताळी झुचंद्र टीमचे. टॉस करण्याकरता मी विनंती करतोय. टॉस केला जाईल. प्रसाद पाटील तिथे सज्ज आहेत. अमू 11 टीमचे कॅप्टन अमय यांनी हा टॉस जिंकलाय. अमय डिसिजन काय घेतलंय? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग साठी आमंत्रण असेल पतू पॅकर्स, अंकुश स्मृती दत्ताळी झुचंद्र टीमला. मुळी आपण पुढील इनिंग कडे, कारण जिंकण्याकरता द ग्रेट मराठा झुचंद्र संघाला 66 धावांचं लक्ष आहे. नाण्याचे एक बाजू आपण बघितलं. जसं म्हटलं जातं की जब तालाब भरता है तो मछलियां चिट्टियों को खाती है और जब तालाब सुकता है तो चिट्टियां मछलियों को खाती है. म्हणजेच काय तर वेळ ही सगळ्यांचीच येऊ शकते. वेळ आहे द ग्रेट मराठा झुचंद्र टीमची, ते सुद्धा 66 धावा पूर्ण करू शकतात. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण बघितलं तर 64 धावा झालेत आणि 65चं टार्गेट असेल. 65 इज द टार्गेट. ते टार्गेट कसं पूर्ण केलं असेल याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्रातील नामवंत समालोचक आमचे मित्र अक्षयजी साटम. आवाज ऐकूया अक्षय साटम सरांचा.
थँक्यू संदीपजी गावंड सर, ज्यांचा आवाज आपण ऐकतायत. इंजुरीने त्रस्त आहेत, परंतु आपले डेडिकेशन देत आहे ॲज अ कॉमेंटेटर म्हणून. त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. द ग्रेट मराठा जुचंद्र संघ टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला होता आणि गोलंदाजी करताना सुरुवातीचा जर विचार केला तर तिन्ही षटकांमध्ये प्रत्येक गोलंदाजाला षटकार बसलाय या मॅच मध्ये. कृष्णा कृष्णा जरी बोलू आणि ऐकू शकत नाही तरी सुद्धा त्याची बॅटिंग नेहमीच मैदानाच्या आत मध्ये खूप काही बोलून गेले. आणि एका साइडला अनुभवी स्वप्नील मुकादम. गेम ऑन. पहिल्या बॉल वरती थोडासा जर विचार केला ना तर पॉवर जनरेटच केली नाही. हाफ पॉली फटका होता आणि मनगटाचा जास्त वापर केला नाही. हाफ ट्रॅकर चेंडूला व्यवस्थित खेळले नाही म्हणून विकेट जातोय पहिल्या बॉल वरती. मागील मॅचचा हिरो सध्या या मॅच मध्ये ठरलाय 0-0 वरती आउट झालाय. गोल्डन डकचा शिकार. हाफ बॅट फिरवली, फुल जर बॅट फिरवली असती तर कदाचित षटकार होऊ शकला असता. हवेचा झोत भरपूर आहे. जरी टार्गेट तुम्हाला वाटत असेल ना 65 चा आहे तरी हे टार्गेट चेस होते या ग्राउंड वरती. खराब बॉल. व्हाईट बॉलचा सिग्नल म्हणून जी परेड अंपायर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एका साइडला अक्षय पाटील सर, हे दोन अंपायर NCA मध्ये ट्रेनिंग घेतल्यानंतर अक्षय पाटीलला इन्व्हाइट केलंय या साने गुरुजी चषकामध्ये. त्यावेळी पायावरती चेंडू होता आणि व्यवस्थित पुन्हा एकदा जी बॅट आहे ना ती हापच फिरवली. पुन्हा एकदा पॉवर जनरेट केली नाही. पुन्हा एकदा शैलून काढले आणि पुन्हा एकदा विशाल कोहलीला विकेट प्राप्त झालाय. उत्साहाने झालेली नाहीये. प्रयत्न चालू आहेत. धरमला प्रमोट केले, प्रमोशन दिले, त्याचे तो फायदा उचलेल का? धरम भोईर मैदानाच्या आतमध्ये. यावेळी काय घडलंय? नेमका हा फटका कोणता होता? नेमकं घडलंय काय? तर हिट विकेटच्या माध्यमातून विकेट जाईल. यावेळी धरम ची मला वाटते मोये मोये क्लिप नक्कीच व्हायरल होईल. विकेट डाऊन. झिरो वरतीच गेले ते लगातार. जर विचार केला तिन्ही विकेट वाईटचा रन आहे. म्हणजेच गोलंदाजाने
3 विकेट घेतल्यात. एक वाईटचा रन होता. सध्या तरी हॅट्रिक वरती आहे गोलंदाज विशाल. विशाल कोहली ऑन अ हॅट्रिक चान्स. प्रणय म्हात्रे आलाय मैदानाच्या आतमध्ये. लेट आलाय पण थेट आलाय का? जुगल पाटील सारखा बॅटर अजूनही आहे डगआउट मध्ये. पण तो विशाल काय गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा हापच बॅट फिरवले. या क्षणाला ही बॅट व्यवस्थित आले कारण की चेंडू बरोबर एका टप्प्याच्या साह्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चौकार. अक्षय बोकाळे आपलं हार्दिक स्वागत. मांडवाच्या लांबून पळाल्यात आज. धावपळक 5, 4 बॉल. पुन्हा एकदा प्रणय. मोठा फटका खेळायचा होता. कदाचित व्यवस्थित बॅट वरती हा चेंडू आला नाही. एकच धाव. फलकावरती धावा लगावल्यात 6 धावा. एखादा चौकार षटकार आला ना तर नक्कीच मॅच मध्ये बनून राहील आणि त्या टार्गेटला तुम्ही चेस देखील करू शकता. असं नाही की धावा होणार नाही. 65 धावा या ग्राउंड वरती चेसेबल आहेत. कृष्णा अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल की नाही हा प्रश्नचिन्ह तर नाही. असाच मॅच फसला होता आणि नायगावच्या ग्राउंड वरती हाफ सेंचुरी ठोकली होती कृष्णाने. तर कृष्णामध्ये ती क्षमता आहे अशा प्रकारच्या मॅचेस जिंकवायची. पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात धावपळकावरती 7 धावा. संचित मागील मॅचचा हिरो. काय गोलंदाजी केली होती. 3 विकेट घेतले होते. तोच ब्रेक थ्रू मिळवून दिला होता मागील मॅच मध्ये. संचितने जो कमबॅक करून दिला होता तिथून निमेश सान्नीची ओव्हर आणि त्यानंतर शेवटची ओव्हर देखील शैलूची. 1 बॉल 5 मॅच राहिला होता आणि काय सनीने तो चेंडूला स्टॉप केला होता. काय चेंडूला सेव्ह केला होता. बाउंड्री लाईनच्या टच मध्ये लॉंग ऑफ रिझनला उडी मारून त्या चेंडूला अडवला सीमारेषेच्या दिशेने आणि तिथे 1 ते 2 इंचीचा गॅप होता आणि नक्कीच मॅच जिंकला एकविरा नायगाव संघ. संचितचा पहिला बॉल कृष्णा करता होता. डॉट बॉल म्हणजे दबाव. डॉट बॉल प्रेशर असणार आहे बॅटिंग करणाऱ्या द ग्रेट मराठा संघावर. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. गोलंदाजांना प्रत्येक गोलंदाजाला मार पडला. शेवटची ओव्हर खूप महागडी राहिली होती अशोक भाई यांची. कृष्णाच्या बॅट मधून आलाय. पहिला षटकार येईल की नाही हा प्रश्नचिन्ह. तर डेफिनेटली आउट ऑफ द पार्क आलाय पहिला षटकार कृष्णाच्या बॅट मधून. सोळा बॉल मध्ये 10 षटकारांचा विचार करेल द ग्रेट मराठा किंवा 9 ते 8 षटकार.
एक बॉल डॉट एक षटकार असंही चालेल. आज डील फक्त षटकारांवरती असेल. समोर ठेवला होता इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. स्वतःला कोसतोय बॅटर कृष्णा. पंधरा बॉल 52 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. पुन्हा एकदा जो उल्लेख केलाय त्याच पद्धतीने एखादा डॉट एखादा षटकार. एक डॉट एक षटकार जरी आला तरी मात्र द ग्रेट मराठा संघ मॅच मध्ये बनून राहील. आणखीन एक येतोय षटकार. या दोन बॉल वरती अजून दोन मोठे फटके आले तर मॅच मध्ये बनून राहील. द ग्रेट मराठा संघ कमबॅक करेल आणि गोलंदाजी संघ विचार केले एखादा डॉट एखादा विकेट त्यांच्या बाजूने मॅच जिंकू शकतो. दोन बॉल शिल्लक आहे. संचितला प्रश्न विचारलाय मागील मॅच मध्ये ज्याने 3 विकेट घेतलेत. इथे कृष्णा बरसलाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता. शैलू येते. चांगली फिल्डिंग चांगला एफर्ट. एक धाव कंप्लीट आणि पाहता पाहता 2 धावा सध्याच्या घडीला कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव संख्येने धावफलक पुढे येईल. टोटल रन आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लगावल्यात 21 धावा पाहिजे आहेत 44. येणारे बॉल आहेत 13 बॉल 44 ची गरज. पुन्हा एकदा कृष्णाने टोकलाय. पुलचा फटका. पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल सिक्सर. येणारे 12 बॉल मध्ये पाहिजे आहेत 38 धावा म्हणजेच 12 बॉल मध्ये 7 षटकार. कृष्णा सांगतोय अजून मॅच बाकी आहे. 12 बॉल 38 ची गरज. 6 षटकार म्हणजे 36 धावा येतील आणि 2 धावा धावून काढाव्या लागतील. परंतु तितकं इझी नसेल कारण की बॉलिंग मार्क वरती आहे. एकविरा नायगाव एक्सप्रेस निमेश सांदणे. निमेश बॉलिंग मार्क वरती आलाय. कृष्णाने दाखवून दिले जरी तो मैदानाच्या आतमध्ये ऐकत बोलत नसेल परंतु त्याची बॅट खूप बोलले. 3 षटकार ठोकल्यात ज्याने 3 विकेट मागील मॅच मध्ये घेतले होते. संचित निमेश सांदनेने मागील मॅच मध्ये 1च रन दिला होता. काय ब्रेक थ्रू मिळवून दिला. 12-18 ची मॅच होती ती. प्रणय इनसाइड एज लागले. कधी कधी या एजचा फायदा देखील झालाय. सरळ चेंडू निघून जातोय. दन 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 करत सीमारेषी पार येईल. मोक्याच्या क्षणी चौकार. ची गरज. एक चौकार आलाय. कॉन्फिडन्स त्याचा देखील वाढलाय. निमेश सांदनेच्या अगेन्स्ट इथेच चौकार आलाय. मोठा फटका खेळायचा होता. प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता. इथे काय हा कॅच जाणून बुजून सोडलाय की काय. रुपेशनी चुकी केली. स्ट्राईकला कृष्णा आलाय. आणखी कॅच पकडला असता तर स्ट्राईक वर कृष्णा आला नसता आणि इथे कृष्णाला स्ट्राईक आले. 10 बॉल 33 ची गरज.
काय या 4 बॉल मध्ये कृष्णा 2 षटकार किंवा 3 षटकार ठोकेल किंवा कृष्णाचा विकेट निमेष साधने घेईल. हा बॅटल चांगला आहे, हा इन्काउंटर चांगला आहे दोघांमध्ये. हे 4 बॉल मॅचचा रिझल्ट तय करणारे बॉल आहेत. 10 बॉल 33 ची गरज कृष्णा करता. पुढचा बॉल बाहीलं निहाळलं, बाकीचं काम पंचांवरती सोपून दिले. व्हाईट बॉलचं सिग्नल. धावपळत 33, 3 विकेट, 2.2 चेंडू, 10 बॉल 32 ची गरज. मॅच ऑन आहे, अजून मॅच ऑन आहे. 50-50 मॅच आहे. एकविरा नायगाव गोलंदाजी करते. द ग्रेट मराठा संघ बॅटिंग करतोय, धावांचा पाठलाग करते. कृष्णा चांगली बॅटिंग करते. निमेशचा पुढचा बॉल कृष्णा करता. यावेळी पाहिलं तर इम्पॅक्ट आउटसाइड दी ऑफ स्टंप, मिसिंग विकेट, चेंडू लेग बाईटचा सिग्नल. 1 रन येईल. आता पुन्हा एकदा प्रणयला संधी आहे. साने गुरुजीचे सदस्य आहे आणि साने गुरुजी ट्रॉफी मध्ये आज कारनामा करावा लागेल, चमत्कार करावा लागेल. 9 बॉल 31 ची गरज. टोटल रन 34. 9 31 पाहिजे आहेत, 34 झालेले आहेत. पुन्हा एकदा ह्यावेळी मात्र थोडासा निराश करतोय प्रणय. प्रणयच्या ऐवजी जुगल पाटील देखील विकल्प होता, परंतु प्रणय एक चांगला बॅटर आहे. क्षमता आहे या खेळाडूमध्ये, अनेक मॅचेस जिंकवले. म्हणून कधी कधी सुरुवातीला ज्यावेळी विकेट पडतो त्यावेळी महत्वाचा बॅटरला आपण सेफ ठेवतो, नंतर जाईल. परंतु इतके चेंडू निघून जातात की ते बॅटर येण्यापर्यंत तो मॅच उरत नाही. शैलूने 38 धावा केल्या या मॅच मध्ये आणि पहिलाच बॉल चौकार येतोय. स्वॅग से स्वागत. चौकार. आता स्ट्राइक मितेश शेंगोटेला राहील. 3 बॉल. प्रणयने जर एफर्ट्स दाखवले असते, त्या 1 ते 2 षटकार तिथे आले असते ना, तर कदाचित रिझल्ट वेगळा असता. सुरुवात पासून पहिली ओव्हर जर विचार केला, धावा आल्या नाही. दुसऱ्या ओव्हर मध्ये धावा आल्या, तिसऱ्या ओव्हर मध्ये धावा आल्या नाही. मोठा फटका खेळायचा होता. यावेळी निर्धाव चेंडू. 1 बाउन्सचं वॉन केलं जाते. अक्षय पाटील NCA एक्झाम दिल्यानंतर या टुर्नामेंट मध्ये आपण त्यांना बघतोय. 2 बॉल 24. फुल टॉस बॉल. एक जबरदस्त स्टायलिश फटका खेळला. चेंडू मला वाटते भेळ खाण्याकरता. चौकार. सुद्धा इथे मॅच खेळण्याकरता आल्यात. एकविरा नायगाव टीम 2 मॅच जिंकले आणि नक्कीच आजच्या दिवसातला अंतिम मॅच हा संघ खेळताना दिसेल.
पुढच्या मॅच कडे आपण वळतो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वन अँड ऑनली शैलेंद्र घोडेकर.